विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रहार संघटना सिव्हिलमधून हलेनात, आयुक्त साहेब येईना, शेवटी आयुक्त साहेब सिव्हिलमध्ये आलेच। जाणार काय व्हायचंय होऊ दे, तिकडे गोंधळ घालायचं काय गुन्हे दाखल मी महानगरपालिकेत डेड बॉडी घेऊन जाणार। चला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही लोकप्रतिनिधी असू दे, प्रशासन समोर आहे, त्यांना काहीतरी मदत पाहिजे, त्यांना जास्त तिथपर्यंत काहीतरी हे पाहिजे, माहिती का? असं नाहीये ते बोलाचा भात आणि बोलाची कडी नाहीये। पण विषय उद्या आपले कोण तर घरचे जातील ना, असं थोडंच आहे। एक मिनिटामध्ये महापौर आपल्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करतील। 5 मिनिटं ठीक आहे, थांबतो आम्ही। सकाळपासून 10 तास थांबलो, आता अजून 2 तास अर्धा तास थांबलो। आम्ही तुमच्यावर राहणार, आम्ही तुमच्यावर राहणार नाही। फोन करा की साहेब, ह्या म्हणा पटकन, लय उशीर झाला, सभागृहात काय झाला, मी येऊन चिंता झाले। आलेलं परवडतं ना साहेब, एखाद्याला मदत करायला यायला पाहिजे। लग्न काय नंतर महत्वाचं नाही आम्हाला। उदरनिर्वाहासाठी काय तर आपण मदत मिळून द्या म्हणून अशी आपली बाकीच्या पलीकडे आमचं काय हे नाही। आता ते काय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना कॉम्पिटिशन 10 लाखाचं जे काय आहे ते नंतर बघतो, पण आजच्या घडीला त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावं। 30-40 हजार रुपये खर्च येते त्यांना जास्त होते असं थोडं। आणि कामकाजामध्ये सहभागी झाले, ड्रेनेज लाईनचं काम कोणाचं होतं, अमृत योजनेचं, महापालिकेचं काम आहे ना। पण महापालिकेचं काम करत असताना ते ड्रेनेजमध्ये पडलेत, असं थोडं वैयक्तिक कोणाचा बंगला बांधताना, घर बांधताना पडलेत। आणि विशेष म्हणजे आमच्या टीमचे 2 लोक साहेब तिथं त्याला वाचवायला जाऊन, तो पण ना दाढीवाला यशोधरामध्ये ॲडमिट होतो, तो आमचा माणूस आहे, तो तिथं बसला होता, तो वाचवायला गेला, तो पण पडला, त्याच्याबरोबरचा एक माणूस खलास झाला। एक सिरियस हे आमच्या घरचं मॅटर असतं। 1.5 तास तिकडे थांबवले साहेब, शेवटी आम्ही 20,000 40,000 रुपये पैसे भरले। तुम्ही आला म्हणता उपचार चालू होता, एवढी वाईट परिस्थिती कामगारांची। त्यांनी म्हटलं भैया चावल खाण्याला ह्या काही नाही म्हणलं, आम्ही भरतो म्हटलं पैसे, महानगरपालिका नाही भरली तर आम्ही खर्च करतो म्हणलं। मी देशपांडे साहेबांना फोन केला, साहेब म्हटलं ते जे असेल ते ह्याच्यामध्ये योजनेत बसवा म्हणलं। ठीक आहे अजितराव बसवतो म्हणलं, तरी पण 40,000साठी त्यांना ॲडमिट करून घेतलं। 1.5 तास थांबलं साहेब तिकडे हॉस्पिटलमध्ये, ॲडमिट करून घेतलं यशोधरामध्ये। तुम्ही आल्यानंतर आणि साहेब हे जे आहेत ना हॉस्पिटल, हे जे आहेत हे शासनाच्या म्हणजे काही ह्याच्यावर शासनाची जमीन घेऊन हॉस्पिटल यांनी बांधले, चॅरिटेबल आहेत, त्याच्यावर आपण कारवाई करावी। हे फार ह्यांचं डॉक्टर लोकांचं पण हे फार चाललंय, भोंगळ कारभार चाललाय, लोकांना लुटायचं काम चाललेलं आहे। आता विचार करा, त्याची परिस्थिती बघून 40,000 तो ॲडव्हान्स मागतो, म्हणजे त्याच्यातनं 8,000 रुपये यांनी पाठवले, मी पण नव्हतो। 9,000 नाही त्यांनी 20,000 तर कमी कमी भरा म्हणला त्यांनी। शेवटी मग इकडनं तिकडनं ॲडजस्टमेंट करून आम्ही 20,000 पाठवून दिलं। मग साहेब एंट्री केलं तिकडं, मग साहेबांनी शिवाजीला ॲडमिट करून घेतलं ना, अजून मग सकाळपासून औषध घेऊन म्हणजे विचार करा, शेवटी तुम्हाला यावं लागतंय त्यांच्यावर हे व्हायला पाहिजे ना, असं थोडंच आहे। ते दास कंपनीचा ब्लॅक लिस्ट आहे, साहेब असताना त्याच्यावर मागच्या वेळेस माहिती आहे की साहेबांना, मागच्या वेळेस त्याला आपण दंड मारला, मागच्या वेळेस काम करतात तरी पण ते माणूस सकाळपासून अजून हजर, साहेबांचा फोन उचलत नाही, सगळे फोन बंद आहेत। एक सकाळी 9 वाजल्यापासून ते बिचारे थांबलेत, माहिती का? महापालिकेचा एक सुद्धा माणूस नाही तो। नाही महापौर लोकप्रतिनिधीचा विषय नाही आहे साहेब, हा विषय महापालिका प्रशासनाचा आहे, लोकप्रतिनिधीचा विषय नाही आहे हा। तुम्ही नगरसेवक वगैरे यांचा विषय नाही आहे। आपल्या घरात झाली समजा घटना आपल्या सोलापुरात झाली, तुम्ही सोलापुरातले नगरसेवक आहे, आपल्या घरात झाली आहे समजा, माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या घरात झाली आहे घटना, जर आपलं कोण गेला असतं तर आपण असं राहिलो असतो का? सकाळपासून चहा पिला नाही अजून, त्याच्या आईला आम्ही इथे येऊन थांबलो, माहिती का? नाही आपली घरातली आपल्या घरातली। मग माझं म्हणणं असं आहे की आमचा विषय असा आहे की त्याला मदत मिळणं, तो यूपीचा असू दे, एमपीचा असू दे, बिहारचा असू दे, त्याला मदत मिळणं गरजेचं आहे। साहेब मी तुम्हाला विनंती करतो की जेणेकरून त्यांना काहीतरी तुम्ही डिक्लेअर करा। तसं बघायला गेलं तर कामगार खात्याकडनं 10 लाख रुपये यांना ऑलरेडी मिळणारच आहे, नाही सांगितलं तरी मिळणार आहे। पण आम्ही सकाळी जवळजवळ 10 वाजल्यापासून इथं बसलोय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।